नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वैदिकची एक क्लास टेक्निक्स शिकणार आहोत. वैदिक मेथड. अ, पटपट गुणाकार करण्यासाठी ही मेथड अत्यंत उपयुक्त आहे. वैदिक मेथड. आजकाल वैदिक मेथडचा जमाना आलेला आहे. जी पारंपरिक पद्धती असते आपली गुणाकार करण्याची, त्याच्यापेक्षा ही पद्धत अतिशय जलद अशी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला गणितामध्ये कॅल्क्युलेशन करताना या वैदिक मेथड्स ज्या आहेत त्यांचा उपयोग होणार आहे. त्याच्यामधलं पहिलं जे सूत्र आहे, जे निखिलाम सूत्र आहे, त्या निखिलाम सूत्राच्या पद्धतीने आपण एक अंकी संख्येचा गुणाकार, नंतर दोन अंकी संख्येचा गुणाकार आणि तीन अंकी संख्येचा गुणाकार जलद पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल आपल्याला, हे पाहणार आहोत. त्यातलं पहिलं हे निखिलाम सूत्र जे आहे, ते एक अंकी संख्येचा गुणाकार कशा पद्धतीने करता येईल आपल्याला. आता गुणाकार करण्यासाठी आपल्याला माहिती आहे, की आपल्याला जास्त करून पाढेपाठ करण्याची गरज असते. ह्या सूत्राच्या माध्यमाने आपल्याला फक्त 5 पर्यंत जरी पाढेपाठ असतील तरी आपण गुणाकार करू शकतो. त्याच्यामध्ये बघा निखिलाम सूत्राचं एक अंकी संख्येचा गुणाकार करताना आपल्याला काय टेक्निक वापरता येईल, की कशा पद्धतीने ही गुणाकार केला जातो, इथं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बघा ही पद्धत खूप तुम्हाला हेल्पफुल होईल कॅल्क्युलेशन करताना. म आ प्रत्यक्षदर्शनी ही पद्धत थोडीशी तुम्हाला वेगळी वाटेल पारंपरिक पद्धतीनुसार, पण एकदा जर जम बसला, ते पारंपरिक पद्धतीला छेद देऊन ही जी पद्धत आहे ती तुम्हाला नक्कीच फायदेशीर होणार आहे. त्याच्यामध्ये बघा, आता पहिला एक अंकी संख्येचा गुणाकार आपण इथं करून बघूया. तुम्हाला स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी नोट डाउन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या सूत्राचा फायदा होईल. तर बघा, एक अंकी संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. एक अंकी संख्येचा गुणाकार. मग याच्यामधलं पहिलं उदाहरण जे घेतले आपण ते 9 x 7 असे घेतले. 9 x 7. आता ज्या संख्येचा गुणाकार आपल्याला करायचं आहे, ते असे अ, एकाखाली एक अशा पद्धतीने लिहून घ्यायचे. 9 आणि 7 एकाखाली एक. आता स्टेप पहिली लक्षात घ्या. तर 9 आणि 7चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर आपल्याला त्याच्या जवळची संख्या पाया म्हणून वापरायची आहे. पाया म्हणजे काय? 10च्या पटीतील कोणतीही संख्या. आता 9 आणि 7 ही जी संख्या आहे त्यांच्यामध्ये पाया जो आहे 10च्या पटीतील जवळची व्यक्ती कोण आहे किंवा जवळचा पाया कोण आहे? तर 10 आहे. 10च्या पटीतील. मग आता 20 असेल किंवा 30 असेल, 40, 50 अशा आपल्याला जवळची संख्या 10च्या पटीतील पाया म्हणून घ्यायची आहे. आता जर दोन अंकी संख्यांचा गुणाकार करताना 9 आणि 7 जवळचा पाया हा 10च असणार आहे बघा. तर ज्या संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा आहे 9 आणि 7 एकाखाली एक आपण लिहिलेले आहेत. आता इथं पाया आपण 10 मानलेला आहे बघा. पाया काय मानला आहे? 10 मानलेला आहे. 9 आणि 7च्या जवळची जी संख्या असेल तो पाया आपण 10 मानलेला आहे तिथं. तर आता 10 मधून 9 वजा करायची आणि ती संख्या राईट हँड साईडला लिहायची. वजा करून त्या 9च्या पुढे 10 मधून 9 वजा करून ती 1 ही संख्या आहे जी 1 ही जी संख्या आहे ती 9च्या पुढे आपण लिहिली ॲज इट इज लिहून टाकली. तर त्याच पद्धतीने 10 मधून 7 वजा करून येणारी जी संख्या आहे 3 त्याच्या पुढे लिहून टाकली बघा. तर आता याच्यामध्ये बघा ह्या प्रकारची गणित सोडवताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. राईट हँड आणि लेफ्ट हँड. उजवी बाजू आणि डावी बाजू. आता ह्या 2 संख्यांचा जो गुणाकार आहे बघा 9 आणि 3 9 आणि 3 यांची जी वजाबाकी आहे आणि 7 आणि 1 यांची जी वजाबाकी आहे, ती सेम येते बघा. किती आहे? 9 मधून 3 गेले 6, 7 मधून 1 गेले 6. ती जी संख्या आहे ती आपल्याला लेफ्ट हँड साईडला किंवा डाव्या बाजूला लिहायची आहे. ही जी झाली तुम्हाला गुणाकाराची डावी बाजू म्हणजे 6. 9 आणि 7चा गुणाकार करताना डाव्या बाजूला किती येणार आहे? 6 येणार आहे. हे आपल्याला या पद्धतीने कळलं. म्हणजे 9तून 3 गेले 6, 7तून 1 गेले 3. हा फरक नेहमी सारखा असतो बघा. अजून एक स्टेप याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी अशी आहे, की ज्यावेळेस आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार करत असतो, त्यावेळेस उजव्या बाजूला फक्त एकच संख्या येत असते. उजव्या बाजूला एकच संख्या असते एक अंकी संख्यांचा गुणाकार करताना आणि ज्यावेळेस 2 अंकी संख्यांचा गुणाकार करू त्यावेळेस उजव्या बाजूला 2 संख्या आपल्याला आलेल्या पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये बघा आपल्याला डावी बाजू इथे भेटलेली आहे 6. कशी भेटली ती? 9 मधून 3 गेले 6, 7 मधून 1 गेला 6. म्हणजे उजव्या बाजूची जी संख्या आहे ती आपल्याला इथं 6 भेटलेली आहे. सॉरी, डाव्या बाजूची जी संख्या आहे ती आपल्याला इथं 6 भेटलेली आहे. आता उजव्या बाजूची संख्या कशा पद्धतीने काढायची ते बघा. तर उजव्या बाजूची संख्या काढायला आपल्याला फक्त जे आपण 10 मधून 1 घातले वजा केलं, 10 मधून 9 वजा केला आहे 1 मिळाला आपल्याला. 10 मधून 7 वजा केला आहे 3 मिळाला आहे. फक्त ह्या 2 संख्यांचा इथं गुणाकार करायचा आहे. साध्या पद्धतीने 2 संख्येचा इथं गुणाकार केला आहे. तो आपल्याला उजव्या साईडला लिहून द्यायचा आहे.
3 63 याचं उत्तर आलेलं आहे. बघा, साधी टेक्निक आहे. साधी टेक्निक आहे आणि ह्या टेक्निकचा वापर करून आपण मोठमोठ्या संख्येचा गुणाकार पटपट असं करू शकतो. आता इथं आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. पहिले तुम्हाला मी एकांकी संख्येचा गुणाकार करून दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, जर हा आता मी ह्या पद्धतीने सांगितलं, की इथे बघा 3 आणि 4 दिले. या 3 आणि 4चा गुणाकार केल्यावर आपल्याला 12 येत असतं. 12 येतो. म्हणजे आपले रूल काय, की ज्यावेळेस आपण एकांकी संख्येचा गुणाकार करतो, त्यावेळेस उजव्या बाजूला फक्त एकच संख्या आलेली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मी हे उदाहरण त्या पद्धतीने घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने 3 आणि 4चा गुणाकार केल्यानंतर उजव्या बाजूला जर एकापेक्षा जास्त संख्या येत असतील, तर काय करायचं? हे सुद्धा या उदाहरणामध्ये आपल्याला स्पष्ट होईल आणि हे जे सूत्र आहे, या सूत्रानुसार जो एकांकी संख्येचा गुणाकार आहे, हे आपल्याला येथे म्हणजे क्लिअर होऊन जाईल. तर दुसरं उदाहरण बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण 7 आणि 6चा गुणाकार करायचा आहे. 7 आणि 6चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पायासुद्धा 10 घ्यायचा आहे इथं सुद्धा. एकांकी संख्येचा गुणाकार करताना आपल्याला पाया 10च घ्यावा लागेल, कारण एकांकी संख्येच्या जवळची 10च्या पटीतील संख्या ही 10च आहे. त्याच्यामुळे 7 आणि 6 आपल्या स्टेप्सनुसार 7 आणि 6 आपल्याला एक खाली एक लिहून घ्यायचे आहेत. एक खाली एक लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की आता 10मधून 7 वजा करायचे, 3 आलं. ते त्याच्यापुढे लिहून घ्यायचं आहे. 10मधून 6 वजा करायचे, 4 आलं. त्याच्यापुढे लिहून घ्यायचे. आपल्या स्टेप्सनुसार आपल्याला काय करायचं आहे, आता बघा 7मधून 4 वजा केले 3, 6मधून 3 वजा केले 3. आपल्या स्टेपनुसार आपल्याला ह्या दोघांची जी वजाबाकी असेल ती सेम येते आणि ती आपल्याला उजव्या साईडला लिहायची. ती आपण लिहिलेली आहे 3. बरोबर. त्याच्यानंतर आपण बघा पुन्हा एकदा आपल्याला उजव्या साईड आपल्याला कशी भेटते, ह्या दोघांचा गुणाकार करून जी वजाबाकी आहे त्या वजाबाकीचा गुणाकार करून आपल्याला उजवी बाजू भेटते. आता 3 आणि 4चा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 12 ही संख्या मिळते. याच्यामध्ये 2 अंक आहेत आणि आपल्या स्टेपनुसार आपल्याला काय सांगितलं, की एक अंकी संख्येचा गुणाकार करताना उजव्या बाजूला नेहमी फक्त एकच संख्या येऊ शकते. मग त्याच्यामध्ये 3 आणि 4चा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 12 ही संख्या मिळालेली आहे. या 12 या संख्येमधून जी 12 संख्या आहे, ते उजव्या साईडची संख्या 2 ही तशाच तशीच ठेवून आपण उजव्या बाजूला 2 ठेवली आहे आणि एक जो हातचा आहे तो लेफ्ट हँड साईडचा जो आहे, जे डाव्या बाजूच्या 3मध्ये मिळवायचा आहे. मग उत्तर आलं 42. ह्या पद्धतीने निकलाम सूत्राचा वापर करून एक अंकी संख्येचा गुणाकार आपण करू शकतो. आता एक अंकी संख्येचा गुणाकार करताना तुम्हाला वाटलं असेल, की की पारंपरिक मेथडच बरी. पण ज्यावेळेस आपण 2 अंकी संख्येचा गुणाकार, 3 अंकी संख्येचा गुणाकार ह्या पद्धतीने करायला लागतो, त्यावेळेस आपल्याला पाढेपाठ असण्याची लागत असते. तुम्हाला फक्त 5पर्यंत जर पाढेपाठ असेल, तर या निकलम सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला आरामामध्ये तुम्हाला गुणाकार करता येतो. त्याच्यामध्ये वेदिकची जी क्लास टेक्निक आहे, याचा वापर करून तुम्ही एक अंकी, 2 अंकी आणि 3 अंकी संख्येचा गुणाकार करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त निकलम सूत्राचा वापर करून एक अंकी संख्येचा गुणाकार पाहिलेला आहे. नेक्स्ट जे सेशन असेल किंवा नेक्स्ट जे व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये आपण 2 अंकी संख्येचा गुणाकार निकलम सूत्र या पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.